पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर दोन्ही चुलत भाऊ. दोघांमध्ये राजकीय वैमनस्य होतं. पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि आरोप पद्मसिंह पाटील यांच्यावर झाले. पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर ते सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत आणि पद्मसिंह पाटील यांचा मुलगा राणा जगजित सिंग जे आता भाजपचे आमदार आहेत. जेव्हा राणा जगजित सिंग यांनी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता तेव्हाही या खटल्याची चर्चा झाली होती. हे मी म्हणत नाहीये, हे सुप्रिया सुळे म्हणतात. उनके पिताजी और उनके खिलाफ और अगर मैं बीजेपी में नहीं गया तो मेरा केस ये लोग एक्टिव कर देंगे और मुझे जेल में डाल देंगे. कुछ भी हो सकता है. हाँ. आणि आता जेव्हा ऑपरेशन टायगर मध्ये ओमराजे निंबाळकर यांचं नाव घेतलं जात आहे तेव्हा 20 वर्षांनी पुन्हा या हत्या प्रकरणाची चर्चा झाली. त्याचा निकाल लागला आणि निकालात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आता या निकालावरती ऑपरेशन टायगर अवलंबून आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. म्हणजे एखाद्या हत्येच्या निकालावरती राजकारण अवलंबून असेल तर आपण काय राजकारण करतोय हे या राजकारण्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.